Hello students, standard 9 unit number 1, that is 1.3. We are going to learn 1.4, that is the story of tea. The story of tea. We are going to learn 9th English इयत्ता 9वी च्या पुस्तकातील 1.4 द स्टोरी ऑफ टी, चहाची गोष्ट आपण या ठिकाणी पाहतोय. पान नंबर 18 वरती पहिले 2 पॅराग्राफ्स आपण संपवलेले आहेत आणि या प्रश्नांवरही आपण उत्तर आपण याचे घेतलेली होती की हाऊ इज टी बिव्हरेज मेड आणि हाऊ इज टी दॅट इज पॅक्ड अँड सोल्ड टू अस. ह्या 2 प्रश्नांची उत्तरं आपण शोधलेली आहेत. पुढं आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधायची, त्याच्यामुळे काळजीपूर्वक ऐका. क्वेश्चन नंबर 1, टुडेज क्वेश्चन नंबर 1, वेअर आर टी इस्टेट लोकेटेड? वेअर आर टी इस्टेट लोकेटेड म्हणजे काय? वेअर आर टी इस्टेट लोकेटेड म्हणजे चहाचे जे मळे आहेत ते कुठं आपल्याला सापडतील, कुठं पाहायला मिळतील. अँड व्हाय आर टी प्लांट्स प्रून्ड? व्हाय आर टी प्लांट्स प्रून्ड? प्रून मीन्स कटिंग. प्रून म्हणजे काय? दॅट इज कटिंग. व्हाय द ट्री प्लांट इज tree plants cutting is important. Then these are the questions. We have to find the answers of these questions. And what are botanical names? How are they decided? आता बॉटॅनिकल काय नाव काय असतं आणि ते कसं ठरवलं जातं, हाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर काळजीपूर्वक ऐका, या 2 प्रश्नांची पण उत्तर आपल्याला बघायची आहेत. तर आपण बघितलं की जगातलं 2 नंबरचं आवडतं पेय जे आहे लोकांचं ते चहा आहे की नाही. आणि 1 नंबरचं कुठलं आहे मग? पाणी, ऑफकोर्स आहे की नाही. पेय जे आपण चर्चा करतोय की पेय हे जगातलं सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय जे आहे ते पाणी आहे. आणि त्याच्यानंतर 2 नंबरवर जे पेय आहे की जगामध्ये सगळ्यात जास्त पिलं जातं तो म्हणजे चहा. आता चहाचं या ठिकाणी आपण बघितलं की ह्याचं बॉटॅनिकल नेम किंवा सायंटिफिक नेम याला आपण जर म्हटलं तर कॅमेलिया सिनेन्सिस याचं बॉटॅनिकल नेम आहे, सायंटिफिक नेम आहे. आणि आपण बघितलं की याची जी पानं असतात ह्याची वाढ, या झाडांची वाढ खूप सावकाश होते आणि एकदा पक्व झाले 3-4 वर्षानंतर हे झाड पानं द्यायला सुरुवात होते आणि हे एव्हरग्रीन प्लांट आहे, ही पण माहिती आपण बघितलेली आहे. एव्हरग्रीन प्लांट म्हणजे काय की ते सदाहरित वनस्पतीमध्ये येतं की ह्याची पानं कधी गळून पडत नाही. हे 12 महिनेही तुम्हाला फ्रेश ल्यूज देत राहतं. आणि हे जे चहा आहे हे परत वाळवलं जातं, पाणी याची तोडून देठासह ते वाळवलं जातं आणि ह्याला परत क्रश करून, ड्राय करून, क्रश करून ते आपल्यापर्यंत त्याची पावडर करून हे पॅकेटमध्ये आपल्यासाठी म्हणजे आपल्या समोर मार्केटमध्ये विक्रीसाठी येतात. तर असं आपण बघितलं की मग याला रेनफॉल किती लागतो, पाऊस किती लागतो, 100 ते 125 सेंटीमीटर पाऊस हे या पिकासाठी एकदम उत्कृष्ट, हे आपण बघितलं. आणि मेनी ऑफ द वर्ल्ड बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स एलिव्हेशन्स ऑफ अप टू 1500 मीटर्स. म्हणजे 1500 मीटर पर्यंत जे काय एलिव्हेशन असलेले जे स्लोप्स आहेत, स्लोप्स म्हणजे हिल साइड स्लोप्स, टेकडीच्या उतारावरती जे एवढा उतार असणारे जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी चहाचे मळे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये सापडतात. इट इज सेड दॅट द टी प्लांट ग्रो स्लोली. हे पण बघितलं आपण की चहाचं जे झाड आहे हे खूप स्लोली वाढतं, हे बघितलं. अँड ॲक्वायर रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. आणि या ठिकाणी लावलेलं जे झाड आहे, जे चहाचे मळे आहेत त्याला एक वेगळ्या प्रकारचं फ्लेवर येतं. त्याच्या फ्लेवर म्हणजे काय? स्मेल, सेंट, फ्लेवर, स्मेल. आणि मग त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सुगंध हा येतो. आता पुढे बघूया, पान नंबर 18 वरती बघा, द स्टोरी ऑफ टी. When the plants mature, only the top 1
or 2 inches of the plant are picked. These buds and leaves are called flushes. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small trees, but in all tea gardens, all plants are pruned and kept at a height of about 3 feet waist height to enable easy plucking of the leaves. When the plants mature, जेव्हा एखादं झाड हे परिपक्व होतं किंवा त्याची पानं तोडण्यायोग्य होतात, त्याला मॅच्युरिटी म्हणायचं आहे की नाही. म्हणजे ज्या चहाच्या झाडाची पानं तोडण्यालायक झाली त्याला आपण मॅच्युअर प्लांट म्हणू. मग एकदा कधी मॅच्युअर झाली की ओनली द टॉप 1 to 2 inches ऑफ द प्लांट आर पिक्ड. मग त्याच्या झाडाच्या शेंड्याकडून जो 1 ते 2 इंचाचा जो भाग आहे तेवढाच फक्त तोडला जातो. म्हणजे फक्त पानं त्याची तोडाची, शेंड्याहून 1 ते 2 इंच पर्यंतचे पान तोडलं जातं. These buds and leaves are called flushes. आणि त्या 1 ते 2 इंचामध्ये पानं पण असतात आणि बर्ड्स पण असतात. बर्ड म्हणजे कळ्या, चहाच्या कळ्या पण असतात. देन ए न्यू फ्लश, आणि त्या कळ्यांना आणि त्या पानांना काय म्हटलं जातं? फ्लशेस असं म्हटलं जातं. A new flush appear on the plant every 7 to 10 days during the peak growing season. आणि हे चहाचं झाड वाढण्याचं जे कालावधी आहे, या कालावधीमध्ये त्याला प्रत्येक 7 ते 10 दिवसामध्ये हे, म्हणजे तुम्ही जेवढे काही पानं आणि त्याच्या कळ्या तोडलेल्या आहेत, म्हणजे 1 ते 2 इंचाचा भाग जो तोडलेला आहे तेवढं परत त्याला येण्यासाठी 7 ते 10 दिवस लागतात. म्हणजे 7 ते 10 दिवसामध्ये परत ते तेवढं वाढतं, परत तोडायचं, परत 7 ते 10 दिवसामध्ये परत वाढतं, परत तोडायचं. लक्षात ना? म्हणजे प्रत्येक 7 ते 10 दिवसाला याची तोडणी ही करावी लागते. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree, but in all tea gardens, the plants are pruned and kept at a height of about 3 feet waist height to enable easy plucking of the leaves. म्हणजे ऍक्च्युअली जर तसं बघितलं, लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, जर त्याला आपण वाढून दिलं तर चहाचं झाड हे मोठं होऊ शकेल. पण ह्याला मोठं होऊ दिलं जात नाही. ह्याची उंची किती ठेवली जाते? 3 फूट फक्त. म्हणजे आपल्या कमरेच्या लेवलवरती. आपल्या कमरेची लेवल जे साधारणतः 3 फुटाची असते. वेस्ट हाय म्हणतो त्याला. मग आता कमरेच्या लेवलवरती झाड ठेवलं जातं. आपल्या कमरेच्या लेवलचं झाड तेवढंच ठेवलं जातं, त्यालाच कटिंग केलं जातं, प्रूनिंग केलं जातं, म्हणजे छाटणी त्याची घेतली जाते आणि त्याची जास्त उंची वाढू दिली जात नाही. फक्त कमरेच्याच उंचीचं ते झाड ठेवलं जातं. आणि कारण का की त्याचं जे पान आहे किंवा त्याचा जो 1 ते 2 इंचाचा भाग आपल्याला शेंडे मारायचे आहेत, ते शेंडे आपल्याला सहजासहजी चालतात. सहजासहजी चालता आपल्याला त्याचे शेंडे आणि पाला फुटता यावा, कळ्या तोडता याव्यात, त्याच्यासाठी त्याची हाईट वाढवली जात नाही. वेस्ट हाईट त्याची ठेवली जाते. 3 फुटापर्यंतच ते झाड वाढवून दिलं जातं. शेवटी त्याला म्हणजे त्याच्यावर त्याला वाढवून दिलं जात नाही, कारण पानं आणि फुलं तोडण्यासाठी अडचण येऊ नये. नाहीतर बघा, असं वरती जर 6-7 फुटाचं जर झाड असतं तर म्हणजे असं वर बघून काम करणं किंवा स्टूल घेऊन त्याची पानं तोडणे हे अवघड काम आहे, ठीक आहे. त्याच्यापेक्षा हे सोपं आहे आणि पटकन ते काम होईल. आणि म्हणूनसाठी त्याला त्याची उंची जी आहे ती 3 फुटापेक्षा जास्त ठेवली जात नाही, कारण प्लकिंग ऑफ लीव्स हे इझी व्हावं, म्हणजे झाड म्हणजे त्याचे शेंडे खुडणं हे सहजासहजी काम व्हावं म्हणूनसाठी याची उंची 3 फूट ठेवली जाते. समजलं? नेक्स्ट पॅराग्राफ बघा. द टीज वी बाय आर usually classified according to their leaf size. Accordingly, we have first Assam type of tea characterized by the largest leaves. Second, China type characterized by the smallest leaves. And third one, Cambodge, that is characteristics by leaves of intermediate size. बघा, आता चहाचे जे प्रकार आहेत
हे चहाचे प्रकार त्याच्या पानावरून पडले. इट इज अकॉर्डिंग टू द लीफ साईज. लीफ पान, पानाच्या म्हणजे साईजवरून, आकारावरून त्याचे 3 प्रकार पडलेले आहेत चहाचे. पहिला प्रकार आहे आसाम टी, दुसरा प्रकार आहे चायना टी, चायना टाईप, पहिल्यांदा आसाम टाईप, देन चायना टाईप, अँड थर्ड वन कंबोड टाईप, दॅट इज म्हणजे थर्ड टाईप. आसाम टी जो आहे, आसाम टाईप ऑफ टी, ज्याची पानं मोठी आहेत, ज्या झाडांची पानं किंवा ज्या व्हरायटीची पानं मोठी, त्याला आसाम टाईप ऑफ टी म्हणायचं. ज्याची पानं छोटी आहेत, स्मॉलेस्ट, एकदम लहान पानं आहेत, त्याला चायना टी म्हणायचं. आणि ज्याची मध्यम पानं आहेत, म्हणजे खूप मोठी पण नाहीत आणि खूप लहान पण नाही, मध्यम साईज त्या पानांची आहे, त्याला म्हणायचं कंबोड टाईप ऑफ टी. तर असं चहाच्या पानांच्या साईजवरून, आकारावरून हे चहाचे प्रकार या ठिकाणी ठरत आहेत. तर मित्रांनो, ह्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं बघा शोधता येतील का? वेअर आर टी इस्टेट लोकेटेड बघितलं आपण. अँड व्हाय आर टी प्लांट्स प्रून, झाडांची छाटणी का केली जाते याचंही उत्तर आपल्याला सापडलेलं आहे. तर या प्रश्नांची उत्तरं लिहा. आणि याच्यामध्ये जर नवीन तुम्हाला शब्द कुठले वाटत असतील की ज्याचे अर्थ मी दिले नाहीत आणि तुम्हाला पाहिजे, तुमचं नवीन आहे, अशा शब्दांची एक यादी करा. डिक्शनरीमधून ते शब्द शोधण्याचा प्रयत्न करा. नसेल तर मला पाठवा, मी तुम्हाला याचे अर्थ सांगेन. तर दिलेला अभ्यास करत चला. उद्या आपल्या शाळेमध्ये 9वी 10वी 11वी 12वीसाठी कार्यशाळा आहे, करिअर मार्गदर्शनासाठी, करिअर गायडन्ससाठी. तर उद्या सर्वांनी 9 वाजता या ठिकाणी हजर राहायची शाळेमध्ये. मोबाईल असतील तर ऑनलाईन ट्रेनिंग होईल, ऑफलाईन सुद्धा ट्रेनिंग या ठिकाणी शाळेमध्ये घेतलं जाणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी मोबाईल घेऊन या, ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त आलं तरी चालेल, नुसतं विदाउट मोबाईल आलं तरी चालेल, मोबाईल आणायची काही गरज नाही नसतानांनी. तर या उद्या करिअर गायडन्सचं पण या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये शिबिर आहे. तर थांबूया इथं. थँक्यू.